तर गुड मॉर्निंग मित्रांनो. केस विंचरत होते तर कोंडा खूप जास्त झालेला आहे आणि केस पण म्हणजे सगळे इथले उडून गेलेत, माझे टकला पडून गेले. दिवसेंदिवस टकले होत चालले. विंचरला ना आणि जास्त करून केस आहे ना हे कोंड्यामुळेच गळून राहिलेत जास्त करून. खूपच जास्त कोंडा झाला आहे. काय करावं काय नाही. इकडं नाही आहे, या साईडला नाही, या साईडला आहे. आता काय माहिती कधी जाईल कोंडा. म्हणजे जास्त करून हिवाळ्यातच होतंय बरं का. ते हिवाळ्यामध्ये जास्तच कोंडा होऊन जातोय मला तर डोक्यात. आणि माझे केस राहिले आहे एवढे. अरे बापरे, खूप जास्त झाले देवा. शॅम्पू बी कोणता यूज करायचं काहीच कळत नाहीये. आणि जास्त करून हे कोंडा आहे ना जातच नाही खरं म्हणजे. मला तर वाटतं जास्त असं काढलं ना तर जास्त डोक्यात पसरतं असं वाटतं, म्हणून मी जास्त काढतच नाही. आणि कंगवे पण नाही, मी स्वच्छच ठेवते बरं का जास्त करून. हे बघ, घाण दिसणारच नाही, कालच धुतलेले कंगवे. आणि खास करून या कोंड्यामुळेच मी ठेवत नाही घाण. तरी जात नाही. तर आणि गेली स्कूलला. आवरून झालेलं आहे माझं सगळं काही. दळणच बाकी, फक्त गिरणी बंद आहे ना इथे जवळची, तर तिथं ठेवून येईल. आणि केस आहे ना माझे नुसते फुटत असतात, दोन तोंडी झालेले असतात बरं का. मागच्या आठवड्यातच कट केले मी नी, हे नुसते खराब दिसतात. आणि वाटच लागली बरं का माझ्या केसांची. खूप गंदी. आणि हे जे असतात ना वरचेच केस खराब होतात बरं का. हेच फक्त, हे नाही आहे. मला वाटतं हे उन्हामुळे असं दोन तोंडी होऊन जातात असं वाटतं. आता सध्या मी तेल लावायचं बंदच केलेलं आहे, तेलच लावत नाही आहे. मला तर वाटतं तेल लावलं का जास्त गळतात माझे केस, म्हणून मी तेल सध्या बंदच केलं आहे आता लावायचं. 2-3 महिने झालेत लावलंच नाही आहे, तेलच नाही. तर मित्रांनो, हनीसाठी ऑमलेट बनवते. आज काय हनी क्लासला नाही गेली, मग म्हटलं तिच्यासाठी आहे ना ऑमलेट बनवून देते. थोडंसं किंचित सगळं टाकते बरं का. थोडीशी हळद बस.
वेटिंगवर आहे हनीचं ऑमलेट. नको अरे हा ऑमलेट को इस तरह से किया जाए तो बड़ा बन जाएगा है ना. पण हे टाकलेलं आहे ना तेल थोडंच टाकलं तरी किती जास्त दिसते. आणि थोडंसं पसरवून देऊया म्हणजे पोळी मस्तपैकी मोठी होईल. कसं दिसतंय. पापड बनवून गेलं आहे मित्रांनो. बघा अंड्याचं पापड झालं. तर हनी आहे ना अंड खायला उत्सुक आहे. उत्सुक ना गं उत्सुक आहे ना अंड खायला उत्सुक आहे. उत्सुक. तर पापडवाणी झाले आणि अंड बघा होते का. मस्त आलं बरं का. ऑमलेट जाऊ द्या. आपण तर अंड्याची पोळीच म्हणते मी तर सध्या. असं होऊ देते. तर हनीचं ऑमलेट झालेलं आहे. नीट पकड. गरम आहे. सरक मीच देते तुला. नीट बस. गरम आहे हा. चटका बिटका लागेल. गाईस पनीरची भाजी बनवते. आधी रे जडाले असं होऊन जात. थोडंसं दुर्लक्ष केलं का स्वयंपाकाची वाटच लागते माझीवाली. आताच गेली होती हनीला बघायला. बाहेर गेली आहे खेळायला. म्हटलं बघून येते. आणि असं असते माझं. गॅस आहे एकदम हे करून जाते मी. तेच करून जाते. वाढवून जाते आणि विसरून जाते. तर एवढे नाही जळाले. एवढेच बेटर. आणि आवडतात थोडंसं क्रिस्पी आवडतात मला. तर इकडे ना आपलं मटेरियल आहे झालं रेडी. वाटून घेतलं आहे. फक्त ही भाजी बनवायची बाकी. बाकीचे हे एवढे बाकी फ्राय करायचे झालेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आपली पनीरची भाजी झाली आहे मस्तपैकी. म्हणजे आता उकडत आहे बरं का. ते खाती हूँ आप लोगों को. तर आपली पनीरची भाजी झाली आहे. म्हणजे कोण राहिली. आमची हनी इथं बसली आहे. आमची हनीचं थोडंसं हे झालं आहे काय म्हणतात आंबा पिकला आहे. तिला थोडंसं शांत करते. आता ठेवते. बाय बाय करून तर पिलो. बाय.